आणि आता बातमी मित्र कसा नसावा याची। श्रीलंकेत सध्या डिटवाळा चक्रीवादळानं मोठं संकट निर्माण केलं। या संकटात भारत श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिलाय। भारतानं श्रीलंकेला अगदी भरभरून मदत पाठवली आहे। दुसरीकडे पाकिस्तानने श्रीलंकेला मदत पाठवली आहे। पाकिस्ताननं श्रीलंकेला मदत पाठवताना म्हटलंय, आम्ही बंधुत्वाच्या नात्यानं श्रीलंकेच्या पाठीशी आहोत। मात्र पाकिस्तानचा हा ढोंगीपणा पुढच्या काही तासांतच उघड झाला, कारण पाकिस्ताननं श्रीलंकेला पाठवलेली मदत जेव्हा श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी उघडली त्यावेळी श्रीलंकेसह सगळ्या जगालाच धक्का बसला। पाहूया नेमकं काय घडलं। श्रीलंकेमध्ये चक्रीवादळानं असं थैमान घातलंय। दिटवा चक्रीवादळामुळे रस्त्यांचे अक्षरशः तलाव झाले। संपूर्ण शहराच्या शहरं पाण्याखाली गेली आहेत। दिटवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड मोठा पूर आला। दिटवा वादळामुळे आलेल्या पुरात 390 लोकांचा मृत्यू झाला, तर 370 जण अजूनही बेपत्ता आहेत। 28 नोव्हेंबर पासून श्रीलंकेत दिटवाचा असा धुमाकूळ सुरू आहे। श्रीलंकेतल्या 11 लाखांहून जास्त लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसलाय। सध्याच्या घडीला 2 लाखांपेक्षा जास्त लोक घर सोडून निवारा गृहांमध्ये राहत आहेत। श्रीलंकेची ही परिस्थिती पाहून पाकिस्ताननं श्रीलंकेला मदत करायचं ठरवलं। बंधुत्वाचा दावा करत पाकिस्तान श्रीलंकेच्या मदतीसाठी पुढेही आला आणि श्रीलंकेसाठी मदतीची घोषणा केली। 29 नोव्हेंबरला पाकिस्तानी नौदलाचं एक जहाज अन्न पॅकेट्स, औषधं, पाणी, दूध पावडर, पीठ, फर्स्ट एड किट, अन्नधान्य, तंबू आणि इतर आवश्यक वस्तूंसह टनभर मदत घेऊन कोलंबो बंदरावर पोहोचलं। श्रीलंकेतील पाकिस्तान दूतावासानं 30 नोव्हेंबरला लगेचच या मदतीसंदर्भात ट्विटही केलं। श्रीलंकेच्या बंधू भगिनींपर्यंत पाकिस्ताननं यशस्वीरित्या मदत पोहोचवली आहे। पाकिस्तान नेहमीच श्रीलंकेच्या पाठीशी उभा आहे असं या पोस्टमध्ये म्हटलं। प्रत्यक्षात मात्र भलतंच घडलं होतं। श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी या साहित्याची तपासणी केली तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला। पाकिस्ताननं श्रीलंकेला जी मदत पाठवली त्यापैकी अनेक पॅकेट्स हे मुदतबाह्य म्हणजे एक्सपायरी डेट उलटून गेलेले होते। या सगळ्या पॅकेट्सची मुदत 2024 पर्यंतचीच होती। पाकिस्ताननं पाठवलेलं वैद्यकीय साहित्य आणि अन्नपदार्थ खराब झालेले होते। वैद्यकीय साहित्य, अन्नपदार्थांची पॅकेट्स आणि इतर आवश्यक वस्तू आधीच मुदत संपलेल्या होत्या। पाकिस्ताननं श्रीलंकेला केलेली मदत म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशीच काहीशी गत झालेली आहे। मुळातच भारताशी कॉम्पिटिशन करण्यासाठी पाकिस्ताननं श्रीलंकेला दितवा चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय साहित्य त्याचबरोबर खाद्य सामुग्री आम्ही दिली असं दाखवण्याचा प्रयत्न केला। पण ऑक्टोबर 2024 ची एक्सपायरी डेट असणारं खाद्यपदार्थ त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं वैद्यकीय साहित्य पाकिस्ताननं श्रीलंकेला त्या ठिकाणी दिलं। मुळातच पाकिस्तानची ही अवकातच नाही की तो दुसऱ्या देशाला काही त्या ठिकाणी मदत करू शकेल। आज घडीला पाकिस्तानमध्ये प्रचंड दारिद्र्य आहे। खऱ्या अर्थानं जर जगावर उपकार करायचे असतील तर त्यांनी अगोदर बलुचिस्तान मधली जनता त्याचबरोबर पाकिस्तान मधली जनता यांना 2 वेळची भाकरी कशी देता येईल यासाठी प्रयत्नरत त्या ठिकाणी राहावं। पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड झाल्यावर श्रीलंकेनंही संताप व्यक्त केलाय। पाकिस्ताननं फसवण्याची पहिलीच वेळ नाही। 2015च्या नेपाळ भूकंपादरम्यान पाकिस्ताननं गोमांस असलेली अन्नाची पॅकेट्स पाठवली होती। त्यामुळे हिंदू बहुसंख्य नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला होता। 2021 मध्ये पाकिस्तानात पूर आल्यानंतर तुर्कीने मदत पाठवली होती। मात्र जेव्हा तुर्कीमध्ये भूकंप आला तेव्हा पाकिस्ताननं तुर्कीनंच पाठवलेली मदत पुन्हा पॅकेटमध्ये घालून तुर्कीला पाठवली। यावरून तुर्कीनं पाकिस्तानला फटकारलंही होतं। तुर्कीमध्ये आणि सिरियामध्ये भूकंपाने 47,000 लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता। तर मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी विमानासाठी भारतानं हवाई हद्द खुली केली। पाकिस्तानच्या या ढोंगीपणावर आता जगभरातून सोशल मीडियावर जोरदार टीका होतीये। दुसरीकडे भारत श्रीलंकेच्या मदतीला धावून गेला। एवढंच नाही तर पाकिस्ताननं श्रीलंकेला मदत पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं पाकिस्तानसाठी एअर स्पेस खुली केली। श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानच्या ओव्हर फ्लाईटला आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी भारतानं दिली। ही परवानगी फक्त 4 तासांच्या आत देण्यात आली। ओव्हर फ्लाईट म्हणजे जेव्हा एखादं परदेशी विमान एखाद्या देशाच्या सीमेवरून जातं परंतु तिथं उतरत नाही तेव्हा त्याला ओव्हर फ्लाईट म्हणतात। पाकिस्ताननं सोमवारी दुपारी 1 वाजता भारतीय हवाई हद्दीवरून उड्डाण करण्याची विनंती केली होती। पाकिस्तान श्रीलंकेसाठी ही मदत पाठवणार असल्यानं भारतानं अत्यंत वेगानं प्रक्रिया राबवली आणि पुढच्या 4 तासांत म्हणजे 5 वाजेपर्यंत पाकिस्तानला ओव्हर फ्लाईटची परवानगीही दिली। मानवतेच्या दृष्टिकोनातून आपलं सामरिक आणि आर्थिक हित बाजूला सारून
भारतानं पाकिस्तानच्या विमानांना आपली हवाई हद्द वापरू दिली आणि त्याच्या माध्यमातून श्रीलंकेला आपत्तीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचं मदतीचं साहित्य पाकिस्ताननं श्रीलंकेला देण्यासाठी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या भारतानं मदत केली. पण याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर याच पाकिस्ताननं त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी वापरू दिली नाही, कारण या भारतीय विमानांमधून जे विदेशी नागरिक श्रीलंकेमध्ये अडकले होते त्यांना घेऊन जाण्यासाठी भारतानं एक प्रकारे पाकिस्तानची हवाई हद्द वापरू देण्याची त्यांना विनंती केली होती, परंतु पाकिस्ताननं ही विनंती त्या ठिकाणी फेटाळून लावली. दुसरीकडे भारतानंही श्रीलंकेला या संकटात भरभरून मदत पाठवली आहे. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारतानं श्रीलंकेला 53 टन मदत साहित्य पाठवलंय. कोलंबोमध्ये भारतीय नौदलाच्या 2 जहाजांमधून 9.5 टन अन्नधान्य पाठवण्यात आलं. यामध्ये तंबू, ताडपत्री, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाण्याचे पदार्थ, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर 31.5 टन अतिरिक्त मदत साहित्यासह हवाई दलाची 3 विमानं तैनात करण्यात आली. यासोबतच 5 जणांचं वैद्यकीय पथक आणि एनडीआरएफच्या 80 जवानांचं पथकही श्रीलंकेला रवाना करण्यात आलंय. या व्यतिरिक्त श्रीलंकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या सुकन्या जहाजावर 12 टन अतिरिक्त मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. श्रीलंकेत थैमान घालत असलेलं दिट्वा हे चक्रीवादळ 20 वर्षांतलं सर्वात धोकादायक वादळ आहे. दिट्वा चक्रीवादळ हे 2025 या वर्षातल्या उत्तर हिंदी महासागर चक्रीवादळ हंगामातलं 4थं चक्रीवादळ आहे. दिट्वा हे नाव यमननं दिलंय. या संकटाशी झुंजताना जगभरातले देश श्रीलंकेला मदत करतायत. मात्र मदतीमध्ये आणि मित्रामध्ये नेमका काय फरक असतो हे सांगायला भारत आणि पाकिस्तानचं उदाहरण पुरेसं आहे. पाकिस्ताननं श्रीलंकेला एक्सपायरी डेट उलटलेलं साहित्य पाठवून पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा उघड केलाय. मदत करायची नियत असावी लागते. ती नियत आणि माणुसकी पाकिस्तानकडे नाही हे पुन्हा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.